नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा खूप खास एपिसोड असणार आहे तुमच्यासाठी, कारण आज आपण बोलणार आहोत अतिशय महत्त्वाच्या अशा एका विषयावरती. तो विषय म्हणजे हेल्थ इन्शुरन्स क्लेम रिजेक्शन. मित्रांनो, तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंपल्सरी शेवटपर्यंत बघितला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेण्याचा विचार करत असाल तरी देखील हा व्हिडिओ बघितला पाहिजे. आणि मित्रांनो, तुमच्या मित्रांनी नातेवाईकांनी कुणी जरी हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल, घेतला नसेल, घेण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो, इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला कसा फसवण्याचा प्रयत्न करतात हे डिटेलमध्ये आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर इन्शुरन्सचा क्लेम रिजेक्शन का होतो याच्या पाठीमागे काही महत्त्वाची कारणं आहेत, ते पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. विचार करा, तुम्ही आणि तुमचं कुटुंब वर्षानुवर्ष प्रीमियम भरत आहात. प्रत्येक वर्षी 20 ते 25 हजाराचा प्रीमियम भरत आहात. आणि कशासाठी प्रीमियम भरत आहात? जर उद्या हॉस्पिटलची इमर्जन्सी आली तर आपला खिसा कापायला नको, इन्शुरन्स कंपनी त्याचं बिल पे करावं म्हणून आपण हेल्थ इन्शुरन्स घेतलेला असतो. पण मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील कुणीतरी आजारी पडतं आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती होता, तेव्हा तुमचा क्लेम रिजेक्ट होतो आणि 3 ते 4 लाख रुपये तुमच्यावरती भार पडतो. मग एवढं मोठं आर्थिक नुकसान, त्यात परत मानसिक धक्का. मित्रांनो, कल्पना करा, मित्रांनो विचार करा थोडा. आणि त्याचबरोबर आकडेवारी देखील आपल्याला हेच सांगते, आपल्या देशामध्ये लाखो क्लेम दरवर्षी रिजेक्ट होतात. 2022-23 मध्ये 2 लाखापेक्षा जास्त तक्रारी आल्या. 2024-25 मध्ये हाच आकडा जवळपास 2,57,000 पोहोचला. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लेम रिजेक्ट होण्याची 10 प्रमुख कारणं, प्रत्येक कारणाचं सविस्तर विश्लेषण आणि कशी काळजी घ्यावी याच्या मी टिप्स पण देणार आहे. आणि शेवटी रिजेक्शन टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला काही बोनस टिप्स देखील देणार आहे. सर्वप्रथम आपण एक आकडेवारीवर नजर टाकूया. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने राज्यसभेमध्ये ही माहिती दिली होती. 2014-15 ते 2024-25 पर्यंत हेल्थ इन्शुरन्सच्या तक्रारी कशा पद्धतीने वाढत आहेत. हा डेटा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल, गेल्या 10 वर्षात तक्रारीमध्ये जवळपास 23 पट वाढ झाली आहे. आता तुम्ही म्हणाल की सर, पॉलिसी देखील तेवढ्या वाढल्या आहेत. हो, बरोबर आहे, पण इथं एक मुद्दा महत्त्वाचा आहे. तक्रारींची वाढ ही पॉलिसीच्या वाढीपेक्षा जास्त आहे. का वाढत आहेत तक्रारी? लोकांना पॉलिसीच्या टर्म्स माहीत नसतात, डॉक्युमेंटेशन मध्ये चुका करतात. काही वेळा पॉलिसीधारक जाणूनबुजून माहिती लपवण्याचा प्रयत्न करतो, तर काही वेळा कंपन्या देखील विनाकारण कुठलंही कारण नसताना क्लेम रिजेक्ट करतात. मित्रांनो, सविस्तरपणे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सांगणार आहे. सर्वात पहिली, सर्वात मोठी चूक जो प्रत्येक इन्शुरन्स पॉलिसी होल्डर करत असतो ती म्हणजे चुकीची माहिती. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं बेसिक कारण आहे, क्लेम फॉर्म भरत असताना ही चूक तुमच्याकडून होते. पण मित्रांनो, तुम्हाला ऐकायला खूप साधं वाटत असेल, पण विश्वास ठेवा, हे सर्वात मोठं कारण आहे क्लेम रिजेक्ट होण्याचं. कोणत्या चुका होतात? मित्रांनो, नावाचं चुकीचं स्पेलिंग लिहिणं. उदाहरणार्थ, तुमचं नाव राहुल कुमार आहे, त्यामध्ये ए जर एखाद्या कारणानं टाईप करायचा होऊन गेला तर डेफिनेटली तुमचा क्लेम रिजेक्ट होतो. बऱ्याच वेळेला आपण पॉलिसी घेताना आपलं वय सांगितलेलं असतं 32, आणि ज्यावेळेला क्लेम भरायचा असतो, फॉर्म भरायचा असतो, त्यावेळेला आपल्याला पण आपलं वय किती आहे लक्षात नसतं. आपण कधी 1 वर्ष जास्त टाकतो किंवा 1 वर्ष कमी टाकतो. किंवा बऱ्याच वेळेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होताना डॉक्टर विचारतात, सध्या तुम्ही कुठं राहता? तुम्ही ऍड्रेस देतात, ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी, पण तुम्ही पॉलिसी घेत असताना तुमच्या डॉक्युमेंट्सवर असणारा ऍड्रेस हा वेगळा असतो. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर आपण तिथं मोबाईल नंबर दिलेला असतो आणि तो पण बऱ्याच वेळेला आपण वेगळा दिलेला असतो. पॉलिसी घेताना दिलेला नंबर हा वेगळा असतो. त्याचबरोबर मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण आजाराचं नाव चुकीचं टाकतो आणि त्याचमुळे तुमचा क्लेम देखील रिजेक्ट होतो. मित्रांनो, इन्शुरन्स कंपनीची सिस्टम अगदी स्ट्रिक्ट असते. जेव्हा तुम्ही क्लेम फाईल करता तेव्हा ती ऑटोमॅटिक तुमची सर्व माहिती तुमच्या पॉलिसी डेटाशी मॅच करून बघते आणि त्यात एक जरी अक्षर चुकीचं दिसलं तर डायरेक्ट रेड फ्लॅग येतो आणि डायरेक्ट तुमची पॉलिसी सिस्टम मधूनच रिजेक्ट होते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तिथं कुणीही व्यक्ती असत नाही जे तुमचा फॉर्म घेऊन तुमच्या पॉलिसीशी मॅच करत नाही. ते ऑटोमेशन केलेलं असतं आणि त्याचमुळे मित्रांनो, सर्वात मोठ्या प्रमाणात तुमच्या पॉलिसीचे क्लेम रिजेक्ट होतात. मित्रांनो, अशीच एक केस घडली, मुंबईमध्ये घडलेली केस आहे. काही कारणानं त्या पॉलिसी करत्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं. मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे, तुमचं कागदपत्रावर एक नाव असतं, घरामध्ये बायको आणि मुलं प्रेमाने काहीतरी दुसऱ्याच नावानं बोलत असतात. आणि झालं असं त्या क्लायंटच्या सोबत, जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर त्यांच्या पत्नीनं त्यांचं जे टोपण नाव होतं ते टाकलं क्लेम फॉर्म मध्ये आणि क्लेम डॉक्युमेंट्स डायरेक्ट रिजेक्ट झालं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, क्लेम भरत असताना पॉलिसी डॉक्युमेंट्स सर्वात पहिल्यांदा समोर ठेवायचं आहे आणि प्रत्येक माहिती डबल चेक करायचं आहे. शक्यतो फॉर्म ऑनलाईन भरा, जिथं ऑटो फिलचं ऑप्शन असतं. कोणताही बदल झाला असेल तर तुम्हाला कंपनीला
कंपनीला तात्काळ कळवणं गरजेचं आहे. 2 नंबरचं कारण वेटिंग पिरियड. मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं कारण आहे, हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. इन्शुरन्स पॉलिसीमध्ये वेटिंग पिरियड असतो. हा कालावधी असतो ज्या कालावधीमध्ये तुम्ही क्लेम करू शकत नाही. सध्या जर बघायला झालं तर 3 प्रकारचे वेटिंग पिरियड असतात. इनिशियल वेटिंग पिरियड, स्पेसिफिक डिसीज वेटिंग पिरियड आणि प्री एक्झिस्टिंग डिसीजचा वेटिंग पिरियड. आता मित्रांनो, इनिशियल वेटिंग पिरियडचा जर विचार केला तर हा 30 दिवसाचा वेटिंग पिरियड असतो. पॉलिसी सुरू झाल्यानंतर पहिल्या 30 दिवसात तुम्ही कोणताही क्लेम करू शकत नाही. अपवाद फक्त ऍक्सिडेंटचा असतो. बरेच लोक आजारी पडल्यानंतर पॉलिसी काढतात आणि लगेच क्लेम करतात. काही विशिष्ट आजारांसाठी 1 ते 2 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. यामध्ये आतड्यांचे आजार असतील, मोतीबिंदू असेल, संधिवाताची शस्त्रक्रिया असेल, मूत्राशयातील खडे असतील, सायनसचा त्रास असेल किंवा मूळव्याधासारखा त्रास असेल, यासाठी मित्रांनो 2 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. काही प्री एक्झिस्टिंग डिसीज असतात. तुम्ही पॉलिसी घेताना कंपनीला सांगितलं मला XYZ आजार आहे, तर त्या आजारासाठी 2 ते 4 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. मित्रांनो, काही कंपन्या खूप चालू असतात. माझ्या एका क्लायंट सोबत झालं, त्यांनी पॉलिसी घेत असताना कंपनीला सांगितलं मला असा असा आजार आहे. कंपनीच्या ऍडवायझरनं पण त्यांना सांगितलं की बा तुम्ही एक एक्स्ट्रा ऍड ऑन घ्या, थोडं एक्स्ट्रा पेमेंट भरा, तुमचा 4 वर्षाचा वेटिंग पिरियड आम्ही 2 वर्षावर आणतो. आणि त्यांनी तो आणला आणि ज्यावेळेला त्यांनी क्लेमसाठी प्रोसेस केली त्यावेळेला त्यांचा कंपनीनं क्लेम रिजेक्ट केला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अगोदर माहित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गर्भधारणेसाठी किमान 9 महिने तर काही पॉलिसीमध्ये 2 ते 4 महिन्याचा वेटिंग पिरियड असतो. मित्रांनो, पॉलिसी काढत असताना वेटिंग पिरियड नीट वाचणं तुम्हाला गरजेचं आहे आणि आवश्यक असेल तर त्या ठिकाणी योग्य तो ऍड ऑन घेणं देखील गरजेचं आहे. 3 नंबरचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे प्री एक्झिस्टिंग डिसीज. मित्रांनो, ह्यामध्ये काय होतं ते सांगतो. क्लेम रिजेक्टचं हे खूप महत्त्वाचं कारण आहे आणि सर्वात दुःख देखील याच ठिकाणी होतं, कारण या केसमध्ये तुमचा क्लेम रिजेक्ट नाही होत तर तुमची पूर्ण पॉलिसीच कॅन्सल होते. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय होतं तर नॉन डिस्क्लोजर म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या. पॉलिसी करत असताना तुम्ही प्रपोजल फॉर्म भरत असताना त्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं की बाबा तुम्हाला मधुमेह आहे, हाय ब्लड प्रेशर आहे का, अस्थमा आहे का, किंवा हृदयरोग झाला आहे का, तुमची शस्त्रक्रिया झाली आहे का, किंवा नियमित तुम्ही कुठले मेडिसिन्स घेत आहात का, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कुठला जेनेटिक प्रॉब्लेम आहे का, असे बरेच प्रश्न विचारले जातात. आणि त्या ठिकाणी आपल्यापैकी बरेच जण काय करतात, सर मला असा कुठलाही प्रॉब्लेम नाही, आमचा कुठलाही इश्यू नाहीये. कारण काय सांगतात, कारण यामुळे आपली पॉलिसी रिजेक्ट होईल किंवा आपला प्रीमियम मॉडेल हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो आणि आपण माहिती लपवतो. आणि त्यामुळे देखील बऱ्याच लोकांचे इन्शुरन्सचे क्लेम रिजेक्ट होत आहेत, ते पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर हेल्थ इन्शुरन्स मध्ये मित्रांनो पॉलिसी लॅप्स होण्याचं प्रमाण देखील खूप जास्त आहे. कारण काय मित्रांनो, बऱ्याच वेळेला लोक प्रीमियम भरायचं विसरतात. आर्थिक अडचणीमुळे वेळेवर ते प्रीमियम भरू शकत नाही आणि परिणामी पॉलिसी लॅप्स होते. पॉलिसी लॅप्स म्हणजे काय तर तुमची पॉलिसी दरवर्षी रिन्युअल करायची असते आणि रिन्युअलच्या तारखेच्या आधी तुम्ही प्रीमियम भरणं अपेक्षित असतं. जर हा प्रीमियम तुम्ही वेळेवर नाही भरला तर कंपनी तुम्हाला एक 10 ते 15 दिवसाचा ग्रेस पिरियड देते. जर ग्रेस पिरियड मध्ये जर पॉलिसी नाही सुरू केली तुम्ही तर तुमच्या पॉलिसीचे सर्व बेनिफिट थांबतात आणि आपण काय करतो त्यानंतर पॉलिसीचे पैसे भरतो. पॉलिसी पण आपल्याला दिसते कंटिन्यू, पण बऱ्याच वेळेला कंपन्या हे कारण देऊन देखील पॉलिसी रिजेक्ट करतात. दुसरं मित्रांनो, अजून एक खूप महत्त्वाचं आणि शॉकिंग कारण आहे ज्यामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. 5वं कारण क्लेम इंटिमेशनला उशीर करणं. मित्रांनो, इंटिमेशन म्हणजे कंपनीला माहिती देणं. प्रत्येक पॉलिसीमध्ये नमूद केलेलं असतं हॉस्पिटलायझेशन नंतर किती वेळेत तुम्ही कंपनीला कळवायचं असतं. मित्रांनो, ह्याची एक टाइमलाईन आहे. समजा तुमची प्री प्लॅन्ड हॉस्पिटलायझेशनची काही सर्जरी वगैरे नियोजित असेल तर किमान 48 तास अगोदर तुम्हाला कंपनीला सांगायचं असतं. जसं की गुडघ्याचं ऑपरेशन करायचं असेल किंवा रिप्लेसमेंट करायचं असेल, मोतीबिंदूची सर्जरी असेल, हर्नियाचं ऑपरेशन असेल, तर मित्रांनो ह्या प्री प्लॅन्ड सगळ्या सर्जरी आहेत. कारण एका सेकंद त्याचे निर्णय होत नाहीत. डॉक्टर अगोदर सगळी प्रोसेस करतात आणि सांगतात की आपल्याला सर्जरी करणं गरजेचं आहे. अशा वेळेला कंपनीनं पॉलिसी डॉक्युमेंट्स मध्ये हे नमूद केलेलं असतं की बाबा तुम्ही आम्हाला अगोदर ह्या सगळ्या गोष्टी सांगा. त्यामुळे तुम्हाला 48 तास अगोदर हे सांगणं गरजेचं आहे. इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन असेल, अचानक आजार किंवा अपघात झाला असेल किंवा अजून कुठला इमर्जन्सी हेल्थ इश्यू आला असेल तर त्या कंडिशनला मात्र तुम्ही 24 ते 48 तासाच्या आत कंपनीला कळवणं गरजेचं असतं. काही कंपन्याला 72 तासांपर्यंत देखील अलाउड करतात. आता मित्रांनो, कंपनीला इंटिमेशन करायचं म्हणजे नेमकं कसं करू शकता तर कंपनीच्या टोल फ्रीला कॉल करून सांगू शकता. मोबाईल कंपन्यांचं ऍप असतं त्या ऍपमध्ये नोटिफिकेशन सांगून कळवू शकता किंवा ईमेल करून त्याचं कन्फर्मेशन देखील मिळवू शकता किंवा थर्ड पार्टी ऍडमिनिस्ट्रेटर जो असतो त्याला देखील तुम्ही ह्या गोष्टी कळवू शकता. तर गंमत सांगतो मित्रांनो तुम्हाला, खूप शॉकिंग केस आली होती माझ्याकडे पाठीमागच्या 1-2 महिन्यापूर्वी. एक हार्ट अटॅकचा पेशंट होता, त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं कारण सगळी इमर्जन्सी होती. त्यामुळे त्या कुटुंबातील सदस्यांना लक्षातच राहिलं नाही आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स वगैरे आहे. रात्रीची वेळ होती, सकाळी बघू म्हणून डॉक्टरांनी पण त्यांना काही विचार नाही आणि 8 दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी कंपनीला सांगितलं, कंपनीला ती सर्व गोष्टी इंटिमेट केली. कंपनीने सांगितले तुम्ही आम्हाला खूप उशिरा इंटिमेशन दिले त्यामुळे आम्हाला याचं इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. मित्रांनो, त्यांचा क्लेम मंजूर झाला नाही असं नाही,
पण त्यासाठी त्यांना 6 महिने थांबावं लागलं, मोठी कंपनी सोबत तडजोड करावी लागली आणि यामुळे काय झालं मित्रांनो, तर त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. म्हणजे तुम्ही जर टाइमली इंटिमेशन दिलं तर कंपनी काय करत असते माहिती का, तुमचे ट्रीटमेंट मॉनिटर करत असते कंपनी स्वतः. अननेसेसरी टेस्ट असतील, अननेसेसरी काही प्रोसिजर होत असतील तर ती कंपनी टाळण्यासाठी प्रयत्न करते. कॅशलेस फॅसिलिटी तुम्हाला मिळवून देते आणि फ्रॉड केस टाळण्यासाठी कंपन्या हे करतात, हे पहिल्यांदा लक्षात. त्यामुळं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्या जेवढं शक्य असेल तेवढं लवकरात लवकर कंपनीला इंटिमेशन देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर मित्रांनो, क्लेम सादर करत असताना अजून एक कॉमन मिस्टेक जे आहे सर्व पॉलिसी होल्डरकडून होते ते म्हणजे डॉक्युमेंट मिसिंग होतात. मित्रांनो बघा, रिइंबर्समेंट क्लेमसाठी तुम्हाला खूप डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. जर एक जरी डॉक्युमेंट सबमिट करायचं राहिलं ना तर तुमची प्रोसेस अडकून पडते. मग यामध्ये डॉक्युमेंट जर बघायचं झालं तर मित्रांनो बघा, माझा तुम्हाला सल्ला असेल, तुम्ही पॉलिसी घेतानाच अशी घ्या, अशाच हॉस्पिटलची निवड करा ट्रीटमेंटसाठी जे तुमच्या नेटवर्कमध्ये आहे, जे हॉस्पिटल तुम्हाला कंपनीनं दिलेलं आहे किंवा ज्या हॉस्पिटलला पूर्ण कॅशलेस सुविधा आहे. जर विदाउट कॅशलेसला जर तुम्ही गेला तर त्यासाठी तुम्हाला काही बेसिक डॉक्युमेंट्स आहेत, काही मेडिकल डॉक्युमेंट्स आहेत, काही फायनान्शियल डॉक्युमेंट्स आहेत. हे सगळे चेक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करावं लागतात, मॅन्युअली सबमिट करावं लागतात किंवा त्यांच्या ॲपमध्ये सबमिट करावं लागतं. जर तुमच्याकडे कॅशलेस पॉलिसी असेल तर ह्या गोष्टीची झंझट खूप कमी प्रमाणात असते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक मुद्दा 2 दिवसापूर्वी माझ्याकडे आला होता, सम अश्युर्ड संपणं. आता मित्रांनो, पॉलिसी घेत असताना बऱ्याच ठिकाणी जे इन्शुरन्स ॲडवायझर आहेत, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विकणारे ॲडवायझर आहेत, त्यांनाच मुळात हेल्थ इन्शुरन्स काय आहे, त्याच्यात काय टर्म आहे, त्यात काय कंडिशन आहेत, काय बेनिफिट आहे त्यांनाच माहित नसतं मुळात. आणि इव्हन ते स्वतःची पण पॉलिसी घेत नाही. त्यांचा उद्देश हा फक्त पॉलिसी सेल करणं आणि त्यातून इन्कम मिळवणं हाच असतो. मित्रांनो बघा, पॉलिसी घेत असताना तुम्ही सर्वात जास्त सावध असणं गरजेचं आहे. तुम्हाला किती कव्हर आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तो कव्हर किती कालावधीसाठी असणार आहे हे माहित असणार आहे. बऱ्याच कंपन्यांमध्ये सम अश्युर्ड तुम्हाला 5 लाख 10 लाख दिला असतो, पण तो मित्रांनो टोटल सम अश्युर्ड असतो. म्हणजे तुम्ही 1 लाख 2 लाख वापरला 10 लाखातला तर 8च लाख शिल्लक राहणार. तुम्ही 10 लाखातला 7 लाख वापरला तर 3च लाख शिल्लक राहणार, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मग बऱ्याच वेळा लोकांचं काय होतं, घरातला एखादा मेंबर आजारी पडतो, त्या ठिकाणी 7-8 लाख खर्च होतात, परत दुसऱ्या मेंबरला हॉस्पिटलायझेशनचा प्रश्न येतो, परत 7-8 लाख खर्च येतो. होतं काय, तुमचं लिमिट असतं मुळात 10 लाखाचं आणि वर्षात खर्च होतो 15 लाख. मग 5 लाख तुम्हाला स्वतः पे करावं होतं. तुम्हाला तर काय होतं, माझा तर 10 लाखाचा सम अश्युर्ड आहे, मग संपला कसा? कारण संपला का, तुम्ही पॉलिसीच तशी घेतलेली आहे. मित्रांनो, तुमचा क्लेम संपल्यानंतर किंवा तुमचा सम अश्युर्ड संपल्यानंतर तुमची पॉलिसी ऑटोमॅटिक रिस्टोर झाली पाहिजे. म्हणजे 10 लाख वापरल्यानंतर 10 लाख ऑटोमॅटिक तिथं बॅलन्स तयार झाला पाहिजे. अशी पॉलिसी घेणं गरजेचं आहे आणि शक्यतो सर्व ॲडवायझर अशी पॉलिसी द्यायची टाळतात. कंपन्या देखील अशी पॉलिसी द्यायचे टाळतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ते तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला तुमचे हक्क भांडून घ्यावे लागतात. हे आजच्या जगाची रियालिटी आहे. त्यामुळे मित्रांनो, इन्शुरन्स पॉलिसी घेत असताना योग्य गायडन्स, योग्य ॲडवायझर कडून घेणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक मुद्दा खूप शॉकिंग आहे आणि बऱ्याचमुळं या मुद्द्यामुळे देखील इन्शुरन्स पॉलिसी रिजेक्ट होतात. मित्रांनो, पॉलिसी मधील टर्म्स टाइम टू टाइम बदलत असतात. म्हणजे काय, समजा आज तुम्ही 2024-25 ला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे, तुम्हाला तुमच्या ॲडवायझरनं सगळं त्याचं बेनिफिट सांगितलं, त्याचं टर्म कंडिशन सगळ्या गोष्टी सांगितल्या. 1-2 वर्षानंतर तुमच्या पॉलिसीचं रिन्युअल आलं, तुम्ही रिन्युअल देखील टाइमाला केलं. पण कंपनी काय करते माहिती आहे मित्रांनो, टाइम टू टाइम पॉलिसीच्या टर्म आणि कव्हरेज मध्ये बदल करतात. काही गोष्टी इन्क्लुजन असतात, काही गोष्टी एक्सक्लुजन असतात. आधी कव्हर्ड असणारे ट्रीटमेंट आता कंपनी डायरेक्ट काय करते, एक्सक्लूड करून टाकते. काही वर्षापूर्वी रोबोटिक सर्जरी हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांमध्ये कव्हर केली जायची, आता बऱ्याच कंपन्यांनी तिला काढून टाकले. काही कंपन्या ज्यावेळेला रिन्युअल येतं ना त्यावेळेला रूम रेंटचं लिमिट कमी करतात. पूर्वी 5,000 दिवसाला होतं तर ते 3,000 आणून ठेवतात. तुम्ही त्या गोष्टी बघत नाही किंवा वाचत नाही. किंवा बऱ्याच वेळेला कंपन्या काय करतात माहिती का, डॉक्टर कन्सल्टन्सीच्या फीला कॅप लावतात. डायग्नोस्टिक टेस्टसाठीचं मॅक्झिमम लिमिट सेट करतात किंवा को पेमेंटचा ऑप्शन अचानक काय करतात, जोडतात. जसं की तुम्हाला रिन्युअलचा ऑप्शन आला, कारण प्रत्येक 3 ते 4 वर्षाला ऑटोमॅटिक हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम वाढत असतो. मग तुम्हाला पण काय वाटतं, अरे प्रीमियम तर आहे तेवढाचा भारीच आहे, पण कंपनी तिथे अट खाली टर्म अँड कंडिशन मध्ये टाकलेलं ते 20% को पेमेंट. तुम्हाला काय वाटतं, हे काय बघतच नाही तुम्ही काय गोष्टी, आणि डायरेक्ट काय करता, पेमेंट करून टाकता आणि तिथं ऑटोमॅटिक को पेमेंटचा ऑप्शन क्लॉज जोडला जातो. आणि होतं काय, मग ज्यावेळेला हॉस्पिटलायझेशन जायचा वेळ येते त्यावेळेला मग 20% पैशाचा खर्च तुम्हाला स्वतःला उचलावा लागतो, हे पहिल्या लक्षात. त्यामुळे ह्या खूप बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, बरेच लोक चूक काय करतात, रिन्युअल करत असताना पॉलिसी फक्त प्रीमियम चेक करतात, अमाऊंट चेक करतात. हा अमाऊंट आहे ना, ओके देऊन टाकू पेमेंट. पण मित्रांनो, पेमेंट केल्यानंतर पॉलिसी डॉक्युमेंट्स डाउनलोड करा, त्यामध्ये काही बदल झालेत का बघा. जर बदल झाले असतील तर इन्शुरन्स कंपनीला कॉल करा, तुमच्या ॲडवायझरला कॉल करा
त्याच्यासोबत डिस्कशन करा, निगोशिएशन करा आणि तुम्हाला हवे ते बदल त्या पॉलिसीमध्ये करून घेऊ शकता. ह्या गोष्टी तुम्हाला माहित नसतात आणि मग नंतर तुम्ही ओरडत बसता, माझ्यासोबत असं झालं, माझ्यासोबत तसं झालं. ओके, आणि टाइम टू टाइम IRDच्या गाईडलाईन असतात त्या पण चेक करत चला. आता बघा मित्रांनो, अजून एक कॉमन गोष्ट आहे हेल्थ इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होण्याच्या कारणांपैकी आजाराचं चुकीचं निदान. आता म्हणजे काय मित्रांनो, काय होतं माहिती आहे का, थोडं टेक्निकल गोष्टी असतात आणि खूप महत्त्वाच्या असतात. मित्रांनो, एक गोष्ट मित्रांनो लक्षात, तुम्ही क्लेम फॉर्मवर लिहिलेलं डायग्नोसिस आणि हॉस्पिटल रेकॉर्डमध्ये असलेलं डायग्नोसिस दोन्ही मॅच होणं आवश्यक असतं. बऱ्याच वेळेला हे मिसमॅच होतं किंवा ते कन्फ्युज करणार असतं. क्लेम फॉर्म मध्ये तुम्ही लिहिता हार्ट अटॅक, ओके, आणि मेडिकल टर्म मध्ये लिहिलेलं असतं तीव्र हृदयविकाराचा झटका. या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला एकसारख्याच वाटत असेल, पण मेडिकल टर्म मध्ये दोन्हीचा अर्थ वेगळा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. थोडा डिफरंट तयार केला जातो आणि इन्शुरन्स कंपनी काय करते, ह्याच गोष्टी शोधते आणि तुमचा क्लेम डायरेक्ट काय करते, रिजेक्ट करते हे पहिल्यांदा लक्षात. किंवा बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे का मित्रांनो, तुम्हाला काहीतरी त्रास होत असता आणि कशामुळे त्रास होत असतो हे तुम्हाला पण माहित नसतं आणि तुम्ही हॉस्पिटलला ऍडमिट होता. हॉस्पिटलला ऍडमिट कशासाठी होता, बाबा तुम्हाला डायबिटीज आहे, किडनीचा पण प्रॉब्लेम आहे, त्यासाठी तुम्ही ऍडमिट होता. क्लेम फॉर्म मध्ये लिहिता तुम्ही डायबिटीजचा प्रॉब्लेम आणि ट्रीटमेंट डॉक्टरने केलेली असते किडनीसाठी, आणि इथं घोळवतो आणि इथंच पॉलिसी काय होते तुमची रिजेक्ट होते हे पहिल्यांदा लक्षात. किंवा बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे का मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेला हॉस्पिटलला जातात त्यावेळेला तुमचं कारण काहीतरी वेगळं असतं आणि ज्यावेळेला तुमच्यावर उपचार केले जातात ना त्यावेळेला दुसऱ्याच कारणासाठी उपचार केलेला असतो आणि हे आपल्याला माहित नसतं, ते फक्त डॉक्टरलाच माहित असतं. आणि मग तुम्ही क्लेम करत असताना तुम्हाला जे माहित आहे ते लिहितात, डॉक्टरांच्या रेकॉर्डमध्ये, त्यांच्या फाईलमध्ये, त्यांच्या रिपोर्टमध्ये काही आपण बघत नाही आणि इथं गोष्टी मिसमॅच होतात आणि या कंडिशनला तुमच्या पॉलिसी काय होतात, रिजेक्ट होतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, प्री पोस्ट हॉस्पिटलायझेशन मध्ये पण बऱ्याच वेळेला डिफरन्स आहे. जसं की तुम्ही हॉस्पिटलला ऍडमिट होतात त्यावेळेला तुमचं डायग्नोसिस एक असतं, डिस्चार्ज करतात त्यावेळेला त्याचं डायग्नोसिस वेगळं असतं आणि ज्यावेळेला तुम्ही क्लेम सादर करतात त्यावेळेला तुम्ही तिसरं डायग्नोसिस त्यामध्ये लिहिलं असतं. अशा गोष्टी मित्रांनो टाळणं खूप गरजेचं आहे. आणि काही लोक तर असे आहेत की बाबा जाणून बुजून चुकीचं डायग्नोसिस देऊन टाकतात, जसं की कॉस्मेटिक सर्जरीला मेडिकल नेसेसिटी म्हणून दाखवतात आणि पैसे उकळण्याचं काम करतात, किंवा डेंटल ट्रीटमेंटला ऍक्सिडेंटल इंजुरी म्हणून क्लेम करण्याचे प्रकार पण बरेच लोक करतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या. किंवा प्लॅन्ड सर्जरीला इमर्जन्सी सर्जरीमध्ये पण टाकतात. मग अशा गोष्टी काही फ्रॉड देखील होतात. त्यामुळं कंपन्या खूप काळजीपूर्वक काय करतात, ह्या सगळ्या गोष्टी हँडल करतात. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक मुद्दा आहे ना, मला वाटतं की हा मुद्दा तुम्हाला प्रत्येकाला माहित असणं गरजेचं आहे आणि हा जर 10वा मुद्दा तुम्हाला प्रत्येकाला माहित असेल ना तर सहजासहजी तुमची पॉलिसी रिजेक्ट होते. मित्रांनो काय होतं माहिती आहे का, तुम्ही हॉस्पिटलला ऍडमिट झाल्यानंतर ओके, ट्रीटमेंटला सुरुवात करण्यापूर्वी इन्शुरन्स कंपनीकडून रिटर्न परमिशन घ्या. याला प्री ऑथरायझेशन अप्रुव्हल असं म्हणतात. आता कोणत्या ट्रीटमेंटसाठी घेऊ शकता, तर मित्रांनो मॅन्डेटरी प्री ऑथरायझेशन आहेत. ही जी लिस्ट दिसते ना तुम्हाला बाजूला, ह्या सगळ्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर याची ट्रीटमेंट घ्यायच्या अगोदर कंपनीकडून परमिशन घ्या. कंपनीने जर तुम्हाला अगोदर परमिशन दिली असेल तर क्लेम रिजेक्टचा प्रश्नच येत नाही, पण नंतर जर तुम्ही मागायला गेला तर क्लेम रिजेक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचे क्लेम रिजेक्ट होतात. पण मित्रांनो हातबल होऊ नका, क्लेम रिजेक्ट होत. क्लेम कंपनी तुम्हाला काय करते, जे रिजेक्शन आहे त्याचं रिझन जे आहे ते लिहून देते. प्रत्येक रिझन काळजीपूर्वक वाचा. पॉलिसी क्लॉज रेफरन्स तुम्हाला तपासणं गरजेचं आहे आणि जर रिझन व्हॅलिड आहे की नाही हे जर समजलं तुम्हाला तर त्यानंतर पुढची प्रोसेस तुम्ही काय करू शकता. मग त्यासाठी आवश्यक असणारे ऍडिशनल डॉक्युमेंट्स हॉस्पिटलकडून गोळा करू शकता. एक अपील लेटर कंपनीला परत एकदा लिहू शकता किंवा इन्शुरन्स कंपनीचा ग्रीव्हन्सेस सेल असतो तिथं कंप्लेंट देऊ शकता. तुमचं जर क्लेम रिजेक्ट झाला असेल तर तिथून जरी तुम्हाला काही रिस्पॉन्स मिळत नसेल तर IRDचं बीमा भरोसा पोर्टल आहे. जर इन्शुरन्स कंपनीनं 15 दिवसात जर रिस्पॉन्स दिला नाही तर तुम्ही काय करू शकता, बीमा भरोसा पोर्टलकडे कंप्लेंट देऊ शकता. ही कंप्लेंट पूर्ण ऑनलाईन देऊ शकता. तिथे डॉक्युमेंट्स सबमिट करा, कंप्लेंट ID मिळेल. IRD काय करेल, इन्शुरन्स कंपनीला एक नोटीस पाठवेल आणि तिथून तुमचा प्रॉब्लेम काय होईल, सॉल्व्ह होईल. समजा तिथून जरी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, त्यानंतर त्याच्या पुढे देखील काही ऑप्शन आहेत, तिथं जाऊ शकता, कंझ्युमर कोर्टमध्ये जाऊ शकता आणि ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर तुमचा रिजेक्ट झालेला क्लेम देखील पास होऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो हेल्थ इन्शुरन्स ही केवळ एक पॉलिसी नाहीये, तर ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेची ढाल असते. आणि मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर हेल्थ इन्शुरन्स घेतला नसेल, तुमच्यासाठी बेस्ट हेल्थ इन्शुरन्स कुठलाही जर तुम्हाला समजत नसेल तर मी आहे, मी तुम्हाला पूर्ण सगळी प्रोसेस काय करू शकतो त्या ठिकाणी करून देऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो आर्थिक साक्षरता करत असताना फायनान्शियल लिटरसीच्या आज जगामध्ये
इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट, टॅक्स प्लॅनिंग ह्या सर्व विषयांची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि मी आपल्या चॅनलवर ह्या सर्व विषयांची नियमितपणे उपयुक्त अशी माहिती तुमच्यासोबत शेअर करत असतो. त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भात अधिक माहिती मिळेल. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. अशाच माहितीसाठी परत एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.